उपमुख्यमंत्री साहेब मिळत नाहीये या सर्वांना यांनी या ठिकाणी हे राज्यगीत या ठिकाणी सादर केलं होतं। यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या समोर त्यांच्याच पक्षातले त्यांचे माजी सहकारी जे सध्या सरकारमध्ये मंत्रिपदावर विराजमान आहेत ते दिलीप वळसे पाटीलही आपल्याला इथे दिसून येत आहेत। एकेकाळचे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्तीय स्नेही अशी त्यांची ओळख होती। महाविकास आघाडीच्या काळामध्ये ज्यावेळी गृहमंत्री पदाचा तिढा निर्माण झालेला होता त्यावेळी शरद पवार यांनी या गृहमंत्री पदाची धुरा दिलीप वळसे पाटील यांच्याच खांद्यावरती सोपवलेली होती। सर्वच मान्यवरांनी पुढे बाजूला यायचं आहे। सर्वांना विनंती की आपण दीपपूजन करायचं या ठिकाणी। दोघे सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानपन्न व्हावं। अतिथी देवभाऊ सर्वच मान्यवरांनी पुढे बाजूला यायचं आहे। विनंती की आपण दीपपूजन करायचं या ठिकाणी आपण सन्मान करूया। सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रथमतः सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्थानपन्न व्हावं। मुख्यमंत्री माननीय अतिथी देवभाऊ या आपली भारतीय संकल्पना या संकल्पनेप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया। या महारोजगार मेळाव्यातून 40,000 तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सांगितलं जात आहे। या ठिकाणी आपण करत आहोत। माननीय मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे। माननीय मंगल प्रभात लोढा साहेब मंत्री कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य। धन्यवाद। यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय मंगल प्रभात लोढा साहेब यांना मी विनंती करतो की आपण देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं। यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान मंगल प्रभात लोढा साहेब यांनी करावा अशी मी विनंती करतो। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा सन्मान। यानंतर माननीय दिलीप वळसे पाटील साहेब मंत्री सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग या करतील। माननीय दिलीप वळसे पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। यानंतर माननीय उदय सामंत साहेब उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी या ठिकाणी करतील। आयुक्त कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता विभाग उदय सामंत साहेब मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य। यानंतर माननीय मंगल प्रभात लोढा साहेब मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान डॉक्टर श्री चंद्रकांत फुलकुंडवार साहेब विभागीय आयुक्त पुणे यांनी करावा अशी विनंती करतो। यानंतर डॉक्टर श्रीमती नीलम गोरे मॅडम उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान श्रीमती निधी चौधरी आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग डॉक्टर श्रीमती नीलम गोरे मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। यानंतर राज्यसभेचे खासदार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान जिल्हाधिकारी डॉक्टर श्री सुहास दिवसे साहेब यांनी करावा अशी विनंती आहे। शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। राज्यसभा यांचाही सन्मान डॉक्टर सुहास दिवसे साहेब यांनी करावा। यानंतर सर्व सन्माननीय
लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य यांचा सन्मान जिल्हाधिकारी साहेब आणि अनुपमा पवार उपायुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्त पुणे या बसल्या ठिकाणी सर्व सन्माननीय लोकसभा सदस्य सन्माननीय विधानसभा सदस्य यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती करतो. माननीय निधी चौधरी मॅडम, आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माननीय नामदार शरद पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री श्री देवेंद्र फडणवीस, नाविन्यता विभाग, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. श्री अजित पवार सर, माननीय उपसभापती विधान परिषद, माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री श्री देवेंद्र फडणवीस सर, माननीय उपमुख्यमंत्री व गृह मंत्री श्री अजित पवार